असं वर्णन या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय करत आहेत। जर वर्णन जर करायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची वर्णाभीती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची। लक्षात घ्या, माणसाचं अजिबात वर्णन करायचं नाही का ते स्वार्थ भावनेने केलेलं वर्णन आहे। मग अभंगामध्ये रामेश्वर भट्ट तुकोबारायचं स्वार्थ भावनेनं वर्णन करतात का? तर नाहीत करत। मग कोणत्या भावनेनं करतात? भावनेच्या भरामध्ये वर्णन करत असतील तर ऐका, भावनेच्या भरामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करत नाहीत। मग कोणत्या प्रकारानं करतात? ऐका, त्याला या अभंगामध्ये रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायाचं यथार्थ वर्णन करतात, वस्तुस्थिती पूर्वक वर्णन करतात। कसं काय वस्तुस्थिती पूर्वक वर्णन कशाला म्हणतात? सकाळी 8 मध्ये चर्चा निघाली, अनंत महाराज हसनाबादला शिर्के महाराज होते का? एक जण म्हणला नव्हते, उंदरीत होते। मी म्हणलं होते ना, माझ्या कीर्तनाला होते। तुम्ही प्रत्यक्षात बघितलंय का? त्यांनी चाल म्हणली सुरुवातीची, प्रत्यक्षात मी बघितलंय का ना तुम्हाला चाल म्हणताना? बरंच डोळ्यानं बघितलंय हसनाबाद मध्ये, कुणाला? अनंत महाराजाला डोळ्यानं बघितलंय, कानानं त्यांची पहिली चाल ऐकली आणि या मंडपामध्ये प्रत्यक्षात मी त्यांना बघतोय। म्हणजे प्रत्यक्षात घडलेल्या घटनेला साक्षीदार राहणं म्हणजे त्याचं वस्तुस्थिती पूर्वक वर्णन। विठ्ठल ऐका, वस्तुस्थिती पूर्वक वर्णन या अभंगातून रामेश्वर भट्ट करतात। आणि जर बघायला गेलं तर जगद्गुरु तुकोबारायचं वस्तुस्थिती पूर्वक वर्णन करत असताना अशी तुकोबारायची परिस्थिती होती का की त्यांचं वर्णन करता यावी? तर मुळात एका बारीक चिंतन करू बघा, कळालं तर कळालं तुम्हाला। जगद्गुरु तुकोबारायाची वर्णन करत असताना त्यांची अनुकूल परिस्थिती होती का? तर मुळात बघायला गेलं तर जगद्गुरु तुकोबारायाच्या गळ्यामध्ये 13व्या वर्षी संसार पडला। ऐका, 13व्या वर्षी संसार पडला आणि 14व्या वर्षी, ऐका, 14व्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायच्या पहिल्या पत्नी म्हणजे कोण? रुक्माबाई। रुक्माबाई यांना कशाचा त्रास झाला? दम्याचा त्रास झाला। आणि दम्याचा त्रास झाला 16व्या आणि 14व्याच वर्षी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायाने आप्पाजी गुळव्याची मुलगी पुण्यातली, त्यांची मुलगी सावकारकी बघून जगद्गुरु तुकोबारायाला दुसरी मुलगी दिली। कोण? जिजाबाई म्हणजेच उर्फ आवली। आवली बरोबर जगद्गुरु तुकोबारायचं दुसरं लग्न झालं। पण लग्न झाल्यानंतर ऐका, प्रतिकूलच ते पण लग्न झालं। ऐका, जगद्गुरु तुकोबारायची परमार्थ करणाऱ्या माणसाला परमार्थिक बायको अजिबात भेटत नाही। माझा स्वतःचा अनुभव आहे। परमार्थ करणाऱ्या माणसाला परमार्थिक बायको कधीच भेटत नाही। नशिबानं जर गायक वादकाला भेटली त्यांचा योग वेग चांगला आहे, महाराज लोकाला तर अजिबात असं समजायचं नाही की चांगली परमार्थ करणारी बायको भेटल म्हणून। अजिबात नाही। 1.5 महिना माझं लग्न झाल्यानंतर मला चांगला अनुभव आला। लग्नाच्या महाराज अगोदर लग्न, आता माझं अचानकच लग्न ठेलं। वर्ष श्राद्धाचं कीर्तन करायला गेलो, त्यांनी आवडलं, अचानकच म्हणले द्यायची तर ह्याला द्यायची, तिकडं लातूर। काय सांगायचंय? ऐका, आदर्श सासरा म्हणला, मग ती मध्यस्थी माणूस म्हणला शिर्के महाराजाला पोरगी द्यायची, पण शिर्के महाराजाची आट आहे माळकरी घरानं पाहिजे। मग त्या आजाला मी बोलिलं पोरीच्या, आता आपण 12 महिने फिरणारे माणसाला लाजणारे थोडेच आहेत आपण।
मग त्यांना म्हणलं बाबा तुमच्या गळ्यातली माळ बघू द्या. दत्त महाराज माझ्या गळ्यातली माळ आहे का, ह्याच्यापेक्षा मोठी माळ त्या बाबाच्या गळ्यात, आजोबाच्या बायकोच्या, तिच्या गळ्यामध्ये माळ, सासूच्या गळ्यामध्ये, आजू सासूच्या गळ्यामध्ये, सगळ्याच्या गळ्यामध्ये माळा. आणि म्हणलं पुरीच्याच गळ्यामध्ये माळ नाही. मग काय केलं बघा, बायकोला म्हणलं, लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे, बायकोला म्हणलं अगं तुला माळ घालावं लागेल तेव्हाच मी लग्न करेन. बायकोनं माळ घातली दत्ता महाराज. आणि माळ घातल्यानंतर लग्न झालं, पार पडलं. आणि 1.5 महिन्यानं मी कीर्तनाने निघालो, म्हणजे 1.5 महिन्यानं. आणि निघाल्यानंतर ऐका, माझी बायको, मी आंघोळ कीर्तनाला जायचं म्हणायच्या अगोदर मी आंघोळीला गेलो आणि माझा मोबाईल ठेवला मी क्वाटवर. मी आम्हाला पारमार्थिक बायको म्हणलं, क्वाटवर ठेवला आणि मी आंघोळीला गेलो. मी आंघोळीला गेलेलो ही संधी माझ्या बायकोनं साधली. आणि काय केलं, लॉक उघडलं दत्ता महाराज. मी आंघोळीहून आलो तर त्याच्यावर माझ्या बायकोनं गाणं कोणतं लावा, पाखरा आजाद केलं तुला, माझ्या बायकोनं गाणं. ऐका, ही वस्तुस्थिती आहे. खरं सांगायला गुरुजी, ऐका, परमार्थ करणाऱ्या माणसाला पारमार्थिक बायको भेटत नाही. पुन्हा नीट करू नीट आणली लाईनीवर. ऐका, जगद्गुरु तुकोबाराला भेटली नाही, माझी काय गंमत आहे. विठ्ठल ऐका, प्रतिकूल पत्नी भेटली जगद्गुरु तुकोबाराला, अनुकूल भेटली नाही. आणि अनुकूल भेटली पुन्हा नंतर 16व्या वर्षी, 14वं वर्ष संपलं, 16व्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायचे वडील म्हणजे बोलोबा यांचं देहावसान झालं. आणि 16व्याच वर्षी जगद्गुरु तुकोबारायची पहिली पत्नी रुक्माई, तिला दम्याचा त्रास होता, ती सुद्धा मरण पावली. कशामुळे मेली, अन्न करून मेली. ऐका, ती पण मरण पावली. 16व्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायाचा मुलगा कोण, बरेच जण सांगते तुकोबारायला 2च मुलं होते. कधी कधी महिपती महाराजांनी लिहिलेलं जगद्गुरु तुकोबारायचं चरित्र वाचलं पाहिजे, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय काय आहे ते कळते. कोणी उठलं की सुटलं, तुकाराम महाराजाला 2 पोरं होते. कोण, एक विठ्ठल आणि एक महादेव, हे 2च पोरं सांगतात. पण जगद्गुरु तुकोबारायचं पहिलं पोरग ऐका, संतोबा, कुणालाच माहित नाही. गाथ्यामध्ये बघितलं, कधी कधी महिपती बाबांनी तुकोबारायचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये कधीतरी बघितलं पाहिजे. तो संतोबा सुद्धा मरण पावला. ऐका, ती 16व्या वर्षामध्ये, म्हणजे त्याला म्हणते 16वं वर्ष डोक्याचं. तुकोबारायच्या कुळातले 3 माणसं गेले. जगद्गुरु तुकोबारायच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं. आणि वैराग्य निर्माण झाल्यानंतर जगद्गुरु त्याच काळामध्ये 16व्या वर्षीच दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यानंतर तुकोबारायांनी डोंगर गाठला. वैराग्य निर्माण म्हणून भंडारा, भामचंद्र, भोराड्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबाराय जाऊ लागले. आणि ऐका, जसं जसं जगद्गुरु तुकोबाराय भंडावरती डोंगरावरती जाऊ लागले, जगद्गुरु तुकोबारायची परिसरामध्ये काय होऊ लागली, कीर्ती वाढू लागली. वाऱ्या हाती माप चाले सजनाचे. तुकोबारायाची महती वाढत असताना गावातल्या काही लोकांना सहन झाली नाही. हो, आणि गावातल्या लोकांना कळालं तुकोबाराय पारमार्थिक मार्गावरती चालत आहे. ही गोष्ट गावकऱ्यांना तर कळाली, गावातल्या पाटलाला बी कळाली. आणि तो तुकोबारायावरती काय झाला, कोपला. कोपला पाटील मी अभंग तुकाराम, हे रामेश्वर भट्ट्याचा अभंग आहे. मी अभंग पहिलं चरण सोडवणार नाही. मी सुरुवात करणार आहे 2रं चरण, 3रं चरण, पुन्हा पहिलं चरण आणि शेवटचं चरण. लक्षात घ्या, नसता 2रा गोळवायचा. विठ्ठल गावातला पाटील सुद्धा कोपला. कोपला पाटीला गावीचे हे लोक
आता मज भीक कोण घाले. गावातला पाटील कोपला आणि तुकोबारायला गावातले लोक नाव ठेवू लागले. किती नाव ठेवू लागले ऐका. नामदेव महाराजाला नाव कमी ठेवले. तुमच्या गावामध्ये जर एखादं जर पोरग कामातून गेलेलं असेल तर त्याच्या घरचे त्याला काय म्हणतात? गावात सोडून दिलेला. बोला की काय म्हणतात? कटाळ्या वळू म्हणतात. ऐका कटाळ्या म्हणतात. गावात सोडून दिलेल्या कटाळ्याला किंमत आहे का? किंमत अजिबात नाही काका. ऐका. आणि जगद्गुरु तुकोबारायाच्या गावामध्ये लोह गावावरून काही वारकरी आले तुकाराम महाराजाची तारी घेण्यासाठी कीर्तनाची. आणि तुकोबारायाकडे आल्यानंतर तुकोबारायाच्या शेजाऱ्यांना विचारलं, अहो तुमच्या गावचे तुकाराम महाराज कुठे गेले? त्यावेळेस गावातले शेजारी लोक गावातले लोक तुकोबारायाला म्हणले, आपलं त्या लोहगावच्या वारकऱ्यांना म्हणले, अहो तुक्या नाही, आम्ही त्याला तुक्या म्हणत नाही, तर आम्ही त्याला गावात सोडून दिलेला वळू म्हणतो. काय म्हणतो? वळू. कोण म्हणते? गावातले लोक तुकोबारायाला. तुकोबाराया ही लोकांची निश्चित आहे, मी प्रमाण देणार आहे. ऐका. तुकोबारायाला वळू म्हणले, सांड म्हणले, कटाळ्या म्हणले तो कटाळ्या. सांड कुठं चरायला गेलाय? भंडारे डोंगरावरती, भोराडे डोंगरावरती. प्रमाण आहे. तुका मने सांडा, तुका मने सांडा, तुका मने सांडा, तुका मने सांडा. विटंबिती पोरे रांडा. आव गावातल्या माता मावल्या सगळ्याच गावातले लहान लेकर मला काय म्हणतात? तुका म्हणे सांडा. गावात सोडून दिलेला हा तुक्या म्हणजे सांड आहे. एवढे जगद्गुरु तुकोबारायली देहूतल्या लोकांनी नाव ठेवावे. ऐका. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणले मनातल्या मनात, अरे बाबा मला कटाळ्या म्हणा, सांड म्हणा, गावात सोडून दिलेला वळू म्हणा, टाळ कुटणारा, टाळ कुट्या म्हणा, पुन्हा नंतर आमचं कपाळ बडवितो, कपाळ उठवितो असा तुक्या म्हणा. पण एक दिवस तुम्हाला म्हणावं लागल, धन्य तुका मी देखील भाग्य तुका मी
तुम्हाला एक दिवस म्हणावं लागल, भाग्य आम्ही तुका देखिएला, भाग्य आम्ही तुका देखिएला. आम्ही भाग्यवान आहेत, आम्ही धन्य आहेत की तुकाराम महाराजांना आम्ही प्रत्यक्षात डोंगरावरती बघितलंय, या गावामध्ये बघितलंय. आणि त्या लोकांना देहूच्या मनावंच लागलं, भाग्य आम्ही तुका देखिएला. पण तुम्हा गावकऱ्यांना माझी किंमत नाही रे. अरे जर तुम्हाला जर मला ओळखूनच घ्यायचं असेल, आहे तुका मने दिसतो मी तैसा, आहे तुका मने दिसतो मी तैसा, आहे तुका मने पांडुरंगा तुका म्हणे नो हे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंग. त्याचं ध्रुवपद आहे, भोगी त्याग झाला संगीचा असंग. लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला मी कळालो नाही. फक्त कळालो कुणाला? पांडुरंगाला. पुसने ते पुसा पांडुरंगा. फक्त मी कुणाला कळालो? पांडुरंगाला. त्या पांडुरंगाला जाऊन विचारा देहूचा तुक्या कोण आहे ते. तुम्ही फक्त तुकाराम महाराजाला माणूस म्हणून ओळखले. ऐका ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात समुद्र नव्हे पैगा, समुद्र नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा, आणि संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. अरे माणसाच्या स्वरूपामध्ये जगद्गुरु तुकोबारायला तुम्ही आम्ही बघितलं. ऐका, पण याची भूती प्रत्यक्षात त्या गावातल्या प्रत्येक गावकऱ्यांना आली, आणि त्याच्यामध्ये ती रामेश्वर भट्टाला पण आली. म्हणून रामेश्वर भट्टाच्या मुखातून जे उद्गार पडले पुरुषार्थाचे, ते अभंगाच्या तुकोबा
आणि त्या गावकऱ्यामध्ये रामेश्वर भट्टाचा सुद्धा हातभार होता. प्रत्यक्षात त्याला अनुभूती आली आणि अनुभूती आल्यानंतर त्याच्या मुखातून उद्गार पाडले. कोणते? जगद्गुरु तुकोबाराय धन्य आहेत, समर्थ आहेत. आणि 2 उद्गार निघाले कौतुकाचे. आणि पुन्हा कोणत्यानी कोणकोणता पुरुषार्थ केला. आता पुरुषार्थकडे मी लांब अगोदरच त्याच्या अगोदरच सांगतो वाक्य ऐका. जगद्गुरु तुकोबारायला धन्यता का देतात हा प्रश्न निर्माण होतो. बरं, जगद्गुरु तुकोबारायला धन्यता देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायकडे होतं तरी काय? आणि त्याच्याच पुढला शब्द आहे धन्य तुकोबा समर्थ. आता जर बघितलं गुरुजी तर सर जगद्गुरु तुकोबारायकडं समर्थाचं एकही लक्षण नव्हतं. ऐका, समर्थ कोणाला म्हणतात? ऐका, समर्थाची कन्या कुरार नमाज. ऐका, समर्थाचे घरी सकाळ संपदा, समर्थाचे घरी समर्थाचे घरी सकाळ संपदा, समर्थाचे घरी सकाळ संपदा. ओ रेगा सया तुझी जगदाची ऐका, समर्थाचे घरी सकळ संपदा, नोहे तुटी कदा कासयाची. हो, ज्याच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची तुटी भासत नाही त्याला काय म्हणतात? समर्थ. आता मुळात जर बघितलं तर जगद्गुरु तुकोबाराय खरंच समर्थ आहेत का? रामेश्वर भट्ट या अभंगामध्ये धन्य तुकोबा समर्थ. तर तुकोबारायकडे समर्थाचं लक्षण होतं का? तर ऐका, तुकाराम महाराजाचं प्रमाण देतो. आम्ही सदैव सोडके त्यांना हे प्रमाण कळालं. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय समर्थ नव्हते. कशावरून? आम्ही सदैव सुडके मूक शुद्धी तुळशी दळ, आणि तुका म्हणे मी दुर्बळ आहे. आणि इकडे रामेश्वर भट्ट काय म्हणतात? जगद्गुरु तुकोबाराय धन्य तुकोबा समर्थ. तर ऐका, या दोन्हीची सांगड मी तुम्हाला सोपी करून सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या दृष्टीनं प्रपंचामध्ये समर्थ नव्हते. त्याने सांगितले हो मी दुर्बळ आहे म्हणजे माझा संसार फाटकाय. ऐका, पण लौकिक दृष्ट्या आणि अलौकिक दृष्ट्या अभंगाचं चिंतन जर केलं तर जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या बाबतीत समर्थ येतं आणि आपण कोणत्या बाबतीत समर्थ आहे? ऐका, जगद्गुरु तुकोबाराय प्रपंचाच्या बाबतीत समर्थ नाहीत. तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे, तुकाराम महाराजाच्या घरात फ्रीज आहे का? तुमच्या घरामध्ये एकाच्या घरी कमीत कमी 100ची तरी नोट आहे घरामध्ये. तुकोबारायच्या घरामध्ये 100ची नोट आहे का? ऐका, याच प्रपंचामध्ये तुमच्याकडं 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, सायकल आहे. जगद्गुरु तुकोबारायकडे आहे का? बोला की बोला. जा पाकिस्तानहून आले होणे असं मुटकं मेले सुतक पडले होणे बोला. मला लय राग येते असे लोक. मोकळं जरा बस जा, कीर्तनामध्ये लक्ष द्यायचा. तसं नसते, लक्षात घ्या. बोला जरा. तुकोबारायपाशी मोटरसायकल होती का? नव्हती. तुकोबाराय समर्थ प्रपंचामध्ये नाहीत. ऐका, तुकोबारायच्या शेतामध्ये बोर होतं का? नव्हतं. तुमच्या आहे. तुकोबारायच्या शेतामध्ये विहीर होती का? नाही. तुमच्या शेतामध्ये विहीर आहे. म्हणजे प्रपंचामध्ये तुम्ही आम्ही सगळे कसे समर्थ आहेत. हा, जरा लक्ष देऊन ऐकायचं कीर्तन. ऐका, समर्थ आहेत. पण जगद्गुरु तुकोबाराय समर्थ नाहीत. कशामध्ये? प्रपंचामध्ये. तुम्ही आम्ही समर्थ आहेत. पण ऐका, जगद्गुरु तुकोबाराय कशामध्ये समर्थ आहेत आणि आपण कशामध्ये दुर्बळ आहेत? ऐका, जगद्गुरु तुकोबाराय भक्तीने श्रेष्ठ आहेत.
जगद्गुरु तुकोबाराय भक्तीने समर्थ येत, आपली भक्ती दुर्बळ आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय वैराग्यानं समर्थ आहेत, आपल्याकडं जगद्गुरु तुकोबारायासारखं वैराग्य नाहीत. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानानं श्रेष्ठ येत, समर्थ येत, आपण तेवढे ज्ञानानं समर्थ नाहीत. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय भक्तीनं श्रेष्ठ आहेत, ज्ञानानं श्रेष्ठ आहेत, समर्थ आहेत, शांतीनं समर्थ आहेत, वैराग्यानं समर्थ आहेत, आपण याच्यापैकी कुठल्याच बाबतीत समर्थ नाहीत. म्हणून रामेश्वर भट्टांनी व्याख्या करत असताना अलौकिक भक्तीची व्याख्या केलेली आहे. म्हणून तुकोबारायांना रामेश्वर भट्ट धन्य तुकोबा समर्थ, धन्य ते तुकोबाराय. आणि कशामुळे धन्यता, तर जेने केला हा पुरुषार्थ, हा पुरुषार्थ केला. कोणता केला, तर ऐका, एकाचं चिंतन मोकळं करू. कोणता पुरुषार्थ, पुरुषार्थ कशाला म्हणतात हे अगोदर सांगतो. जगामध्ये जे कोणाला जमत नाही ते तुकोबारायांनी करून दाखवणं, त्याचं नाव पुरुषार्थ. विठ्ठल ऐका, पुरुषार्थ जगद्गुरु तुकोबारायांनी करून दिलेला, दाखवलेला आहे. कोणता पुरुषार्थ केलाय, जेने केला हा. कोणता आपण हा, तर ऐका, त्याचा पुरुषार्थ जगद्गुरु तुकोबारायचा सांगतो. बारीक लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबाराय जे देवाला जमलं नाही, बाकीच्या संतांना जमलं नाही, तो पुरुषार्थ जगद्गुरु तुकोबारायांनी करून दाखवला. आता एकाच पुरुषार्थाचं वर्णन करतो बघा. ऐका, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, नामदेव महाराज आणि पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबारायच्या स्वप्नामध्ये आले. आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. हो, सांगितले काम करावे कवित्व, वाहुगे निमित्त बोलू नये. आणि जगद्गुरु तुकोबाराने संतांचा आदेश म्हणून, नामदेवरांचा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा आदेश म्हणून कवित्व करायला चालू केलं. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, कवित्व करत असताना, अभंग लिहित असताना काहीतरी अगोदर अभ्यास केला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी एक प्रमाण आठवलं. कोणतं, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चाली. म्हणले आपण वेदच वाचला नाही तर आपण काय लिहावं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी वेद घेतला बरं का. आणि वेद जगद्गुरु तुकोबाराय वाचू लागलेले. आणि त्याच्यातल्या रुच्या, वेदामध्ये मंत्र नसतात, वेदामध्ये रुच्या असतात, रुच्या. आणि जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती वेदाच्या रुच्या वाचू लागले, पाठ करू लागले. आणि गावातल्या त्या काळातल्या ब्राह्मणांना कळालं, हा तुका तर शूद्र योनीमध्ये जन्माला आलाय, नीच जातीमध्ये जन्माला आलाय, आणि हा वेद वाचतोय. जगद्गुरु तुकोबारायापाशी ते गावातले सगळे गावकरी मंडळ, रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायापाशी गेले. काय तुका, काय करतोय? काय नाही शास्त्रीजी, वेदाचा अध्ययन करतोय. वेदाचा अध्ययन, शूद्र योनीमध्ये जन्माला येऊन वेदाचा अध्ययन करतोय. अरे वेद वाचण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणा नाही, तुला वेदाचा अधिकार नाही. घोकावया अक्षर, घोकावया अक्षर,
अक्षर घोकण्याचा तुला अधिकार नाही. वेदाचा जो अर्थ आमासीच काय केलंय माहिती काय, ह्या फाट्यावरून मला जायचं होतं, कीर्तन सुटलं नाही, अगोदर दगड टाकून ठेवलेत रस्त्यावर, ही गाडी कशी पुढे पळती. पण ऐका, त्यांनी प्रमाण योग्य दिले बर का, तिथपर्यंत आता मी येणार आहे. ऐका, वेदाचा अधिकार तुला नाही, वेदाचा अभ्यास करण्याचा अधिकार तुला नाही. जगद्गुरु तुकोबारायाच्या हातातला वेद घेतला. ऐका, आणि जगद्गुरु तुकोबारायाने आयुष्यात कधीच वेद न घेता छाती ठोकपणे जगद्गुरु तुकोबारायाने पुरुषार्थ करून दाखवला. कोणता? त्यांनी प्रमाण दिलेलं. कोणतं? वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एराणी वाहावा भार माता, एराणी वाहावा. छाती ठोकपणे सांगावं, अरे नका वेद वाचू देऊ आम्हाला, पण छाती ठोकपणे सांगतो वेदाचा अर्थ मलाच माहिती. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी कधीच वेद हातामध्ये घेतला नाही, त्या तुकोबारायांनी पूर्ण काय केला? वेदाचा अर्थ आम्हाला माहितीये. हा जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनातला महाराज काय आहे? पुरुषार्थ आहे. दत्त महाराज, तुम्ही कधी तुकोबारायाचा हातामध्ये हातात घेतलाच नाही, किंवा मी तुकोबारायाचा ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतलीच नाही, तर मला ज्ञानेश्वरी म्हटलं काय ते